कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित संघाशी संलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा उदगाव येथील कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन येथे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगरे तसंच संचालक मंडळातील मान्यवर उपस्थित होते। सभेत मार्गदर्शन करताना चेअरमन नाविद मुश्रीफ म्हणाले की गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत उत्पादनांचे योगदान अतुलनीय आहे। संघाच्या ठेवी तब्बल 512 कोटींवर पोहोचल्या असून वार्षिक उलाढाल 4000 कोटींवर गेली आहे। ही प्रगती उत्पादकांच्या विश्वास व सहकार्यामुळे शक्य झाली आहे। संपर्क सभेत दूध संस्था प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या। त्यात जुने मिल्को टेस्ट जमा करण्यासंदर्भात धोरण तयार करणे, सुक्या वैरणीस अनुदान वाढवणे, शिरो सेंटरवर ब्लड टेस्ट मशीन उपलब्ध करणे, पशुवैद्यकीय कॉल सेंटर स्थापन करणे, दूध संस्थांच्या वार्षिक घटवाढीचा अहवाल उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचा समावेश होता। तसेच किसान विमा पॉलिसीचा कालावधी 3 वर्षाचा करावा अशीही मागणी करण्यात आली। यावेळी बबनराव चौगले दत्तवाड, बाळासो माळी हेरवाड, आपासो गावडे शिरोळ, आपा पाटील अब्दुल्ला जालंधर संगपाळ घोसरवाड, उमेश पाटील टाकळी, अजित कुपवडे कनवाड आदी संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होऊन अडचणी समजावून घेऊन त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले। यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगरे यांनी सभेत मार्गदर्शन केले। स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मानले। संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा सत्कार श्री धनश्री दूध संस्थेचे चेअरमन सुभाष शिरगावे यांच्या हस्ते तर उपस्थित सर्व संचालकांचा सत्कार शिरोळ तालुक्यातील विविध दूध संस्थेच्या चेअरमन व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला। या सभेस माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगरे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील सुळेकर, रणजित सिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अमरीसिंह गाडगे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, दूध संस्था कर्मचारी, संघटना प्रतिनिधी तसेच शिरोळ तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, संचालक प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।